गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गोडलवाहीपासून 10 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांनी पोलीस दलावर घातपात करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावत झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत एका कमांडरसह एक नक्षली ठार झाला असून घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन गोडलवाहीपासून 10 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड मधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोलाजवळ माओवाद्यांची एक तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासींना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली असता यावरून या परिसरात पोलीस दलाकडून तातडीने शोध मोहीम राबविली गेली। पोलीस दल परिसरात शोध घेत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। त्याला पोलीस दलाने प्रत्युत्तर देत जवळपास 1 तास गोळीबार सुरू होता। यानंतर परिसरात झडती घेतली असता AK-47 आणि एक SLR सह 2 पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले। त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी आहे, तर दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। आज सकाळी गडचिरोली पोलीस दलाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की छत्तीसगड बॉर्डर जवळ आमचे जे शेवटचे गाव आहे बोधीटोला, तिथे एक नक्षल कॉम्पोनेंट तिथे येऊन कॅम्प लावलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये ते सिक्युरिटी फोर्सेसवर मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे। त्या अनुषंगाने तात्काळ गडचिरोली पोलिसने 4 C60चे पथक आणि 1 QAT CRPFचे पथक असे रवाना केले नक्षलविरोधी अभियानासाठी। आणि जेव्हा दुपारी 3 वाजता ते नक्षलविरोधी अभियान आमचे पथक राबवत होते, तिथे नक्षलवाद्यांनी आमचे पथकावर ताबडतोड अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर देऊन आमच्या लोकांनी परत गोळीबार केले आणि त्यामध्ये काही नक्षलवादी पळून गेले। आणि नंतर एरिया सर्चमध्ये आम्हाला 2 पुरुष नक्षल मृतदेह सापडलेला आहे। एक नक्षल मृतदेह सोबत AK-47 आणि दुसरा सोबत SLR हत्यार सापडलेला आहे। प्रथमदर्शनी माहिती अशी भेटत आहे की जे AK-47चे जे पुरुष मृतदेह आहे त्यांची ओळख दुर्गेश वट्टी डिप्टी कमांडर कसनसूर दलम असे ओळख पटली आहे त्यांची। आणि ते 2019 मध्ये जे गडचिरोली पोलीसचे 15 जवान जांभूलखेडा ब्लास्टमध्ये शहीद झाला होता, त्या घटनाचे हे मुख्य सूत्रधार होते। तिथे आमचे पूर्ण चमूक नक्षलविरोधी अभियान सध्या राबत आहे आणि तिथे सर्चिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे। ब्युरो चीफ सतीश अकुलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।